जय भीम जय खानदेश। मी ही ना मना ब्लॉगમાં तुमना बडासना स्वागत आहे। तर आज ना मन काम होतं किचननं डीप क्लिनिंगनं बोलामा थोडी तोतरी आहे मी तर आई थोडं आई कर देवा ध्यान मना का लेवा बोलामा थोडी मनी जीप तोतरी वही जास। तर आज किचननी डीप क्लिनिंग करनी होती तर किचनना रेकवर तर म्हणजे रेकवर ते बठ्ठा भांडा उतारेलीन था आणि कसा जाला बी लागी जायला तर थोडासा मी सकाळी मध्ये खातं सांगे त्या बी काढलीन था। पोता तर काही चांगलं मारावंच नाही, फक्त नाव नबडा पैसा लिहिलेले आहेत, काम तर 1% बी नाही आहे। बकवास पोतं आहे कधी ले जात ना काय असं पोतं ताई पोतं मी नाही लिहिलं होतं ना काय काम होणं नाही। आता मी जाया काढच या ना काही मग त्या जाया काढली जात पण माय सांगच घरमा कधी जायाने लागू देव कसं जाया दरिद्रताना रूप राहतच। ज्या घरमा जायाने दूल बसच ना त्या घरमा लक्ष्मी नांदच नाही, लक्ष्मी चंचल ती खराब घरमा रास नाही। तर मग मी जाया कधी लागू देस नाही म्हणा घरमा। मग ही लागणं होतो किचनमा, मग किचनना स्लेबवर चढी गऊ कसं मग मला टेबल नाही शे ना म्हणा घरमा त्या मग किचनना स्लेबवर चढीसन मग मला काम करणं पडस। मग जसा पार्लरमा आहे ना पार्लरवाली थोबाडा चमकाळी देस ना तसा मी म्हणा किचनना टाईस चमकाळायला लागाय। तू घसडी कसं रोज न रांधो ना तर तेलगट बडं उडी जास तर त्यामा ती रोज तो साफ होस नाही, त्यामा 15 दिनमा हप्तामा एकदा मी साफ करस। मग त्यानंतर चुला देवनी बारी लागणी होती, चुला देवले तर सकाळी मग साफ कर देईन। तर मी टिफिन बनावानंतर जेव्हा आहो ना डबा बनाया होता कसं त्यासन डबा बनाया पहिले तसले कामावर वाटलाय, नंतर मी किचननी डीप क्लिनिंगमा उनू मग नंतर चुला देव साफ होई गया था। मग आता किचन ना स्लॅबनी बारी होती मग ते पाणी वही जास घडी कितलं बी काय करू मला यानं काही उपाय समजस नाही। तुम्हाला पावेना तर मला सांगत कसं मी थोडंसं बी काम करस ना तर पुरा टाईसवर पाणी वही जास काय लावू मला ती समजस नाही। म्हणजे थोडंसं बी नाही चालू करू ना लगेच पाणी बडं पसरायला लागेल। तुम्हाला काय उपाय होईन ना मला कमेंटमा नक्की सांगजात। पुसी येडी वही जास मी जरासा काम करो का पूरा पाणी जरासा काम करो का पूरा पाणी। मग बाद में स्लॅब बराबर कडक पुसी पासी सन कपडं धुईली तर एक बार मस्त निचोडी काढ। जसा नवराले गुस्सामा बाया निचोडी काढतीस ना पैसाच ना साठे तसं मी ते कपडं धुईसन निचोडी काढ। आखो ते कपडा निचोडायला गो तर आखो बडा किचन ना स्लेबवर पाणी मग आखो ते पाणी पुसायला गो। मग नंतर फायनल बडं चिकनं कट टाक आणि पाणी पुसी काढ आणि नंतर त्या कपडासले बाहेर सुकाडायला गो। कसं आमनं मागे ती जाली आहे ना ती जालीवर जा मी सुकाडी देतस काय बाहेर पुढे दोरी वाणी टाकतस। नंतर बडी घरनी दरिद्रता पण होती आला बला काढायसाठी झाडू मारी बडं कचरा एक जागावर जमा करली दा 8-15 दिन साफ करत रास। मी इथलं कचरा कधी सांगू नाही देस पण जेव्हा बी साफ करस ना तर एवढं कचरा निघस म्हणजे निघस। आता काय करानं कितला जाऊ साफ करानं 8-15 दिन साफ करस म्हणजे मी पुरं किचन तरी एवढं कचरा निघस। बाद में बड़ा कचरा पण होती बड़ी भरली ती थैलीमा आणि बाहेर काढ दिदा। कसं मला किचननी डीप क्लिनिंग करता संध्याकाळी ना 4 वाजी जायला होतात तर जास्ती टाईम होई जाता मग कचरा बाहेर काढता येस नाही। त्याना मामी बठ्ठा जसा नवराना पैसा गोया करीसन पाकिटमा भरीलेस ना तसा घरनं बडा कचरा गोया करीसन भरीसन थैलीमा जमा करली दो। जसा बटवामा पैसा जमा करतस तसं कचरा काढीसन जमा करी थैलीमा मांगलदार काढी दिदो। मग नंतर आज आमना गल्लीमा भांडावाला येलो होता, इथला भारी भांडा होता त्यांना मग काही बी भाव सांगितला था। मग त्यांना एक काही टोपली लिदी मी आणि भांडा घसानी कुची लिदी असं थोडा सामान लिदा। नंतर एवढीशी टोपली 100 रुपयानी पकडाई एंबरी माय खायचो त्याने काय करतस भाव बी कमी करस नाही। सुरतमा राहणं म्हणजे इथलं मागस आहे ना सुरतमा नाही साधं काम जो येस तो लुटी जास असं आहे कितलं किच करीसन 20 रुपया कम करायत मी त्याला पाछेले से तर मी खान देस नाही ना पैसा तर कम करायचं ना छोडसू 20 रुपया कम करायत तरी मी त्याला 100 रुपयानी पडली। मला ही टोपली कशी लागणी तुमले कलर बिलर तर मला कमेंटमा नक्की सांगा। आणि तुम्ही मला व्हिडिओ बघतस तर मला व्लॉग म्हणजे मला चॅनलले सबस्क्राईब करले जावा। मला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमा सांगत जावा आणि काही गलती वसवईन काय बोला मा काही व्हिडिओ बनवा तर मला कमेंटमा सांगत जावा की दीदी तू असं कर दीदी तू असा व्हिडिओ बनव। तर मी नक्की मला व्हिडिओमा सुधारा करसू। कसं नवं ब्लॉगिंग चालू करेल तर मला इथलं समजस नाही कसं आणि मी घरमा एकली राहते तुमले मजा बी येस नाही वहीन तुमले थोडंसं बोरिंग बी वाटस वहीन म्हणा व्लॉगमा मी एकली राहते मी कोले दाऊ बू मी मला स्वतःला थोडं दाखाडस तुमले कसं घरमा कोणी दावाले तसे नाही। मग किचननं काम खतम करी पुढे ना रूममा कपडा गडी करायला लागणं होतं। मी कसं थोडासा कपडा होतात बाहेर ताई काढलेलं होतात ऊन मस्त पडेल होतं ना तर कपडा बारी सुकाई जायला होतात तर कपडा काढली जात मी नाही। मग म्हणतं चल घडी करी सही लागे ठीकच का एक बार न राहे ना म्हणजे पडीच राहते काही वस नाही। मग तर सही घडी करली जात आणि घडी करीसन मस्त कपाट मलाई बी दितात तवन तो कसं जे काम तवच करले मग बाद में ती काम पडी राह ती काम पडीच राहस ती काम काही वस नाही। मग कपडा बिपडास ना काम निपटालीन तर नंतर मी मला किचननं जेव्हा पुरं क्लीन काम होई जाईल ना तर मी तुमले व्हिडिओमा दाखवसू की कसं लागणार आणि तुम्ही मला कमेंटमा नक्की सांगत मला किचननं काम कसं आवडणं। पुरं साफ कर दिलं होतं किचनमा काहीच बाकी नाही होतं म्हणजे मी
कपड़ा कबाट में ठीसन बाद में काम करीसन मन तो चाल बहन गेरा टाइम हो जाए पहले आंग धोईलेस मन आंग धोईसन मग तुमले किचन दा काढसो मी आंग धुवाई जायलो तर मग म्हणतं बाला बांधिलेस बाला बांधीसन मग तुमले आता मी मला किचन दावस की मी कसं काम करेल कमेंट करी नक्की सांगा मला काम कसं लागलं तर हाईट आहे ना मन किचन न फायनल लुक पूरा काम कंप्लीट वही गया देखा एकदम चकाचक एकदम फ्रेश घर चोखर आहे ना तर मनले हमेशा शांतता रास आणि मना घर चोखर आहे ना मना मनले तर गैरी शांतता रास त्यामुळे मी किचन घर बडं एकदम चकाचक ठेवस चला मग आता तुमले मी नेक्स्ट ब्लॉगમાં भेटसू मला ब्लॉग कसा लागस काही गलती वस तर मला सांगितले जावा आता दुसरा ब्लॉगમાં भेटू बाय बाय.